हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक वन्स अगेन टू लेट्स लर्न इंग्लिश. आज आपण शिकणार आहोत डू अँड डजचा यूज. डू अँड डज हे दोन्ही शब्द इंग्रजी बोलण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, कारण यांच्यापासून आपण जास्तीत जास्त सेंटेन्सेस बोलत असतो. त्यासोबतच डू अँड डज पासून जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात किंवा जास्तीत जास्त प्रश्न बनवले जातात. त्यामुळे यांचा यूज कसा करायचा हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर डू अँड डजचा यूज आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तर या तिन्ही प्रकारचे सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपण डू अँड डजचा यूज करतो. अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. तर आता आपण पाहूया अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण एखादं सिंपल वाक्य बोलत असतो. फॉर एक्झाम्पल, मी माझं काम करते. हे काय आहे? एक साधं आणि सिंपल वाक्य आहे. मी माझं काम करते. आय डू माय वर्क. आपण सिंपली म्हणणार आय डू माय वर्क. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. यामध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स बोलत असतो. जसं की मी माझं काम नाही करत. हे काय आहे? एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर आपण कसं बोलणार? आय डू नॉट डू माय वर्क. नेक्स्ट आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. यामध्ये आपण प्रश्न विचारत असतो. जसं की मी माझं काम करते का? डू आय डू माय वर्क. मी माझं काम करते का? डू आय डू माय वर्क. तर या तिन्ही प्रकारे आपण सेंटेन्सेस बनवत असतो. आता आपण पाहूया डूचा यूज केव्हा करायचा व डजचा यूज केव्हा करायचा. सर्वात आधी आपण पाहूया यूज ऑफ डू. डूचा यूज आपण करतो आय, यू, वी, दे अँड प्लुरल नाउन सोबत. आय म्हणजे मी, आय डू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, यू डू. वी म्हणजे आम्ही, वी डू. दे म्हणजे ते, दे डू. प्लुरल नाउन म्हणजे काय? तर प्लुरल नाउन म्हणजे जसं की बॉय आहे, तर बॉयला आपण यस लावणार, तर काय होईल? बॉईज. हे झालं प्लुरल नाउन. बॉईज डू किंवा स्टुडंट्स डू. अशा प्रकारे आपण डूचा यूज करतो. आता आपण पाहूया यूज ऑफ डज. डजचा यूज आपण करतो ही, शी, इट अँड सिंग्युलर नेम सोबत. जसं की ही म्हणजे तो आणि हीचा यूज आपण मेल सोबत करतो. ही डज. शी म्हणजे ती, शीचा यूज आपण फिमेल सोबत करतो. शी डज. इट म्हणजे ते, इट डज. आणि सिंग्युलर नेम्स म्हणजे सीमा, रेखा, रोहन हे काय आहेत? सिंग्युलर नेम्स आहेत. आणि बॉय सुद्धा, जसं की सीमा डज. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. मी रोज माझा गृहपाठ करते. आता हे एक सिंपल वाक्य आहे. मी रोज माझा गृहपाठ करते. तर वाक्यामध्ये मी आहे. मीचा अर्थ काय होतो? आय. आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं आय, यू, वी, दे यांच्यासोबत आपण डूचा यूज करणार. तर सेंटेन्स काय होईल? आय डू माय होमवर्क एव्हरी डे. आय डू माय होमवर्क एव्हरी डे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी दररोज सकाळी योगा करते. परत वाक्यात आयचा यूज आलेला आहे आणि आय सोबत देखील आपण डूचा यूज करणार. तर वाक्य काय होईल? आय डू योगा एव्हरी मॉर्निंग. मी दररोज सकाळी योगा करते. आय डू योगा एव्हरी मॉर्निंग. नेक्स्ट सेंटेन्स बघा, तू रोज व्यायाम करतो. वाक्यामध्ये तू साठी यूचा यूज करणार आपण, तर यू सोबत देखील आपण डूचाच यूज करतो. जसं की सेंटेन्स काय होईल? यू डू एक्सरसाइज एव्हरी डे. तू रोज व्यायाम करतो. यू डू एक्सरसाइज एव्हरी डे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, तुम्हाला कॉफी आवडते का? आता इथे क्वेश्चन विचारला आहे, तुम्हाला कॉफी आवडते का? तर जेव्हाही आपण क्वेश्चन विचारतो तेव्हा डू किंवा डज हे आपण सेंटेन्सच्या सुरुवातीला यूज करतो. पण इथे यू आलेला आहे, त्यामुळे आपण इथे डू पासून प्रश्न विचारणार. जसं की डू यू लाईक कॉफी? तुम्हाला कॉफी आवडते का? डू यू लाईक कॉफी? नेक्स्ट सेंटेन्स बघा, ते त्यांचं काम करतात. वाक्य काय आहे? ते त्यांचं काम करतात. तर इथे ते साठी आपण देचा यूज करणार आणि दे सोबत देखील आपण डूचा यूज करतो. जसं की दे डू देअर वर्क. ते त्यांचं काम करतात. दे डू देअर वर्क. अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस बनवू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स बघा, आम्ही आमचं काम करतो. आता वाक्यामध्ये आम्हीसाठी आपण काय यूज करणार? वीचा यूज करणार आणि वी सोबत देखील आपण डूचाच यूज करतो. तर सेंटेन्स कसा होईल? वी डू अवर वर्क. आम्ही आमचं काम करतो. सिम्पली आपण म्हणणार वी डू अवर वर्क. नेक्स्ट सेंटेन्स बघा, तू रोज व्यायाम नाही करत. आता हे एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे
आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण डू नॉटचा यूज करत असतो. डूच्या आधी आपण डू नॉट जोडणार. तर वाक्य कसं होईल, यू डू नॉट डू एक्सरसाइज एव्हरी डे. किंवा आपण असंही म्हणू शकतो, यू डोंट डू एक्सरसाइज एव्हरी डे. डोंट हे डू नॉटचं काय आहे, कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आहे, त्यामुळे आपण डू नॉटच्या जागी डोंटचा देखील यूज करू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स बघा, ते त्यांचं काम नाही करत. हे देखील एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि ते साठी आपण देचा यूज करणार, त्यामुळे दे सोबत आपण डू नॉट लावणार. तर वाक्य काय होईल, दे डू नॉट डू देअर वर्क. नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी रोज गृहपाठ नाही करत. आता हे देखील निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर काय होईल वाक्य, आय डोंट डू होमवर्क एव्हरी डे. इथे आपण डू नॉट न लावता डोंटचा यूज केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, आम्ही बाजारात नाही जात. आता इथे हे देखील निगेटिव्ह सेंटेन्स आहे. कसं होईल, वी डोंट गो टू द मार्केट. आम्ही बाजारात नाही जात, वी डोंट गो टू द मार्केट. नेक्स्ट सेंटेन्स बघा, आम्ही बरेच काम एकत्र करतो. आम्ही साठी आपण वी चा यूज करणार आणि वी सोबत आपण डू चा यूज करतो. तर वाक्य काय होईल, वी डू अ लॉट ऑफ वर्क टुगेदर. एकत्र म्हणजे टुगेदर. नेक्स्ट सेंटेन्स बघा, तुम्ही एकत्र काम करता का. आता इथे प्रश्न विचारला आहे, तुम्ही एकत्र काम करता का. तर इथे आपण प्रश्न सुरुवातीलाच आपण डू चा यूज करणार. तर कसा होईल प्रश्न, डू यू वर्क टुगेदर. नेक्स्ट सेंटेन्स बघा, तू रोज गृहपाठ करतो का. इथे देखील प्रश्न विचारला आहे, तू रोज गृहपाठ करतो का. तर कसं विचारणार आपण, डू यू डू होमवर्क एव्हरी डे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, तू नाही ऐकत. आता हे सिंपल सेंटेन्स आहे पण निगेटिव्ह आहे. तू नाही ऐकत, तेव्हा आपण कसं म्हणणार, यू डोंट लिसन. आता हा क्वेश्चन आहे, तू ऐकतो का. आपल्याला विचारायचं आहे, तू ऐकतो का. तर आपण कसं म्हणणार, डू यू लिसन. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती रोज गृहपाठ करते. आता वाक्यामध्ये ती आलेला आहे आणि तीचा अर्थ काय होतो, शी. आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं, ही, शी, इट अँड सिंग्युलर नेम्स यांच्यासोबत आपण डजचा यूज करणार. तर ती साठी शीचा यूज करणार, म्हणून शी सोबत आपण डज जोडणार. तर वाक्य काय होईल, शी डज होमवर्क एव्हरी डे. ती रोज गृहपाठ करते, शी डज होमवर्क एव्हरी डे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, तो त्याचं काम करतो. आता इथे देखील तो साठी आपण हिचा यूज करणार आणि ही सोबत आपण डज जोडणार. तर वाक्य काय होईल, ही डज हिज वर्क. तो त्याचं काम करतो. तर इंग्लिशमध्ये आपण कसं बोलणार, ही डज हिज वर्क. नेक्स्ट सेंटेन्स बघा, रोहन अभ्यास नाही करत. आता हे एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि रोहन काय आहे, सिंग्युलर नाउन आहे, सिंग्युलर नेम आहे. म्हणून जसं की मी तुम्हाला सांगितलं, सिंग्युलर नेम सोबत देखील आपण डजचा यूज करतो. तर वाक्य काय होईल, रोहन डज नॉट स्टडी. रोहन अभ्यास नाही करत, रोहन डज नॉट स्टडी. किंवा आपण असे म्हणू शकतो, रोहन डझंट स्टडी. डज नॉटच्या जागी आपण डझंट देखील वापरू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती पुस्तके नाही वाचत. काय आहे सेंटेन्स, ती पुस्तके नाही वाचत. तर वाक्य कसं होईल, शी डज नॉट रीड बुक्स. किंवा आपण असंही म्हणू शकतो, शी डझंट रीड बुक्स. म्हणजे डज नॉटच्या जागी आपण डझंटचा यूज करणार. ओके. नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती पुस्तके वाचते का. हे काय आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे आपण प्रश्न विचारत आहे, ती पुस्तके वाचते का. तर क्वेश्चन कसा होईल, डज शी रीड बुक्स. इथे शी आलेला आहे त्यामुळे आपण क्वेश्चन डज पासून सुरू केला. तर कसा होईल क्वेश्चन, डज शी रीड बुक्स. नेक्स्ट सेंटेन्स बघा, रोहन अभ्यास करतो का. हे देखील एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्नाची सुरुवात डज पासून करणार, कारण रोहन हे सिंग्युलर नेम आहे. डज रोहन स्टडी. सिम्पली आपण प्रश्न विचारणार, डज रोहन स्टडी. रोहन अभ्यास करतो का. डज रोहन स्टडी. नेक्स्ट सेंटेन्स बघा, सीमा गाणे गाते का. आता हा देखील प्रश्न आहे. तर प्रश्न कसा विचारणार आपण, डज सीमा सिंग सॉंग्स. सिंग्युलर नाउन आहे त्यामुळे आपण प्रश्न डज पासून विचारणार. तर कसा होईल प्रश्न, डज सीमा सिंग सॉंग्स. सीमा गाणे गाते का. नेक्स्ट सेंटेन्स बघा, सीमा गाणे नाही गात. ही आता एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे, सीमा गाणे नाही गात. तर आपण कसं म्हणणार, सीमा डज नॉट सिंग सॉंग्स. किंवा आपण असंही म्हणू शकतो, सीमा डझंट सिंग सॉंग्स. अशा प्रकारे आपण सिंग्युलर नाउन किंवा ही, शी, इट यांच्यासोबत आपण डजचा यूज करतो. नेक्स्ट बघा, ती माझ्यासोबत बोलत नाही. काय आहे वाक्य, ती माझ्यासोबत बोलत नाही. तर इथे आपण कसं बोलणार, शी डज नॉट टॉक टू मी. सिम्पली आपण म्हणणार, शी डज नॉट टॉक टू मी. आता आपण प्रश्न विचारलेला आहे, ती तुझ्याशी बोलते का. काय आहे क्वेश्चन, ती तुझ्याशी बोलते का. तर कसं विचारणार आपण, डज शी टॉक टू यू. सिम्पली आपण डज पासून क्वेश्चन सुरू करणार, कारण वाक्यात शी आहे. डज शी टॉक टू यू. नेक्स्ट बघा, तो शाळेत जातो का.
हा देखील एक क्वेश्चन आहे. तो शाळेत जातो का? तो साठी आपण हीचा यूज करणार आणि हीच्या आधी आपण डज लावणार. तर प्रश्न कसा होईल? डज ही गो टू स्कूल? डज ही गो टू स्कूल? नेक्स्ट बघा, काही फरक पडत नाही. हे वाक्य काय आहे? काही फरक पडत नाही. तर आपण या सेंटेन्स मध्ये आपण इटचा यूज करणार. वाक्य कसं होईल? इट डज नॉट मॅटर. आता आपण म्हणतो ना की याबद्दल मला काही फरक पडणार नाही किंवा काही झाले तरी मला काही फरक पडणार नाही. नेक्स्ट बघा, ते काम करत नाही. वाक्य काय आहे? ते काम करत नाही. तर ते साठी आपण इटचा यूज करणार. वाक्य काय होईल? इट डज नॉट वर्क. आता बघा, ते काम करत नाही. आपण ही कशासाठी बोलतो? एखादं यंत्र असते किंवा एखादं ऍप्लिकेशन असते. आपण म्हणतो ना की हे काम नाही करत आहे, हे वर्क नाही करत आहे. नेक्स्ट बघा, तिला जायचे नाही. तर वाक्य कसं होईल? शी डज नॉट वॉन्ट टू गो. तिला, तिलासाठी आपण काय यूज केलं? शीचा यूज केला आणि शी सोबत आपण डज लावलं. वाक्य काय झालं? शी डज नॉट वॉन्ट टू गो. नेक्स्ट बघा, तो त्याचे काम चांगले करतो. तो साठी आपण हीचा यूज करणार आणि ही सोबत डज लावणार. वाक्य काय होईल? ही डज हिज वर्क वेल. तो त्याचे काम चांगले करतो. ही डज हिज वर्क वेल. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण डू अँड डजचा यूज करतो. आय होप की तुम्ही इथपर्यंत क्लिअर झाले असाल की डूचा यूज केव्हा करायचा व डजचा यूज केव्हा करायचा. तर आता मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन देत आहे, जसं की तुला पार्टीला जायचे आहे का? किंवा ती इंग्रजी बोलते का? यांना तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलाल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.